जय गुरु. जय गुरु. अं, जय गुरु. ऐकू नाही जय येत. गुरु. कोणी काही बोललं का आता? जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. हा. तर आपण पहिला पाठ परवा पूर्ण केला होता. राईट. आणि म्हटलं होतं की आज क्रियापद त्याच्यावरचे पाठ सगळे बघूया म्हणून. बरोबर. तर हा मी काय केलं, या डॉक्युमेंट आता जे पाठवलं त्याच्यामध्ये 6व्या भागातले क्रियापदाविषयीची सगळे जे पाठ आहेत ते एकत्र केले. आणि माझ्या लक्षात आलं की पाठ 2, 4, 5, 6, 7, 9, 10, 12, 14, 15, 16, 19 म्हणजे 9-10 भाग, हा, हे सगळे क्रियापदांविषयी आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण प्रवेशमध्ये जी सगळी क्रियापदं शिकलो, तर त्याची सगळी, म्हणजे ती नुसतीच शिकलो आपण. हा, हे क्रियापद हे असं आहे, हे असं आहे, वगैरे वगैरे. पण त्याची आता अजून जरा माहिती आपल्याला इथं संकलित स्वरूपात इथं दिलेली आहे. तरी सुद्धा ही माहिती पूर्ण नाहीये. म्हणजे जसं सिद्धांत कौमुदी किंवा लघु सिद्धांत कौमुदी किंवा पाणिनी अष्टाध्यायी, त्याच्यात या सगळ्या क्रियापदांची रूप का बदलतात, त्याचं विकरण म्हणतात, म्हणजे प्रत्यय कसे लागतात, त्याच्यात बदल कसा होतो, वगैरे वगैरे, ते सगळं दिलेलं आहे. पण तो पुढचा भाग झाला. बरोबर. आपल्या नेहमीच्या वापरण्याच्या दृष्टीने आपल्याला त्यात जायचं फारसं कारण नाही. तर आपण दोन गोष्टी करू शकतो. एकतर व्याकरण विधीमध्ये 5वा जो पाठ आहे, क्रियापदा धातुरूपा, धातूंवरती, हा, धातुरूप हा, म्हणजे 5वा जो पाठ आहे ना, तर त्याच्यात पण याचं छान दिलेलं आहे माहिती थोडक्यामध्ये. आणि आपल्या पुस्तकामध्ये पण बरीच चांगली माहिती दिली. तर मी इथं तुम्हाला आजच्या दिवसामध्ये थोडक्यात त्याचं गोषवारा किंवा विवरण देतो. आणि ज्याच्यावरून तुम्हाला तो आपल्या पुस्तकातलं, म्यूट करा. हा. हा. तर तुमचा जो म्हणजे एक सगळ्यांकडे बहुतेक व्याकरण विधी असेल मला वाटतं. नंतर ही 6वा पाठ पण आहे. तर या दोन्हीचा उपयोग करून, आणि मी आज आज जे सांगणार आहे अशा 2-3 गोष्टींचा उपयोग करून तुम्ही नंतर आता या पाठांचा स्वतंत्र अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर आपण पूर्वी हे बघितलं होतं, खूप पूर्वीच मला वाटतं प्रवेशमध्ये, की क्रियापदांची पदं, म्हणजे त्यांची रूपं जी बनवण्याची पद्धत आहे ती साधारण 2 प्रकारांनी होते. एक परस्मैपद पद आणि दुसरं आत्मनेपद. तर त्याचं मी तुम्हाला सांगितलं पण होतं की त्याचं लॉजिक काय आहे, किंवा कुठल्या हेतूनी परस्मैपद पदांचे रूप निर्माण झाली, आणि कुठल्या हेतूनी आत्मनेपदांची रूप निर्माण झाली. कोणी सांगू शकेल का मी काय सांगितलं होतं? तर आत्मनेपदी रूप जी असतात ती त्याचा जो एंड रिझल्ट आहे इट इज टू द सेल्फ असतो. सेल्फ म्हणण्यापेक्षा कर्त्याला. हा. कर्त्यावर असतो हा. हा. म्हणजे मी मी असेल तर मी, दुसरा असेल तर दुसरा, म्हणजे जो कर्ता आहे त्या वाक्यामध्ये त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. बरोबर. तर आणि परस्मैपद आहे असं काही आवश्यक नाहीये. याचं आपण उदाहरण एक घेतलं होतं. कुठलं उदाहरण आठवतं कोणाला? पच्चधातू घेतला होता. पच धातूचं केलं होतं सर. बरोबर. बरोबर. काय पचती घेतलं? आणि पचते. हा. तर काय उदाहरण होतं आपलं? की सह ओदनम पचती, म्हणजे जर तो सगळ्यांसाठी भात बनवत असेल तर हम्म. मग पचती.
आणि हम्म. जर तो स्वतःसाठी असेल तर मग पचते. पचत. बरोबर. हम्म. बरोबर. असं जसं आता ते यज्ञामध्ये म्हणतात यजामहे हवामहे वगैरे वगैरे. तर यजामहे म्हणजे तो यजन करतो, यज्ञ करतो, आणि त्याचं फळ त्या यजमानालाच मिळतं. समजलं ना? म्हणून वेदांमध्ये हा आत्मनेपदी धातू खूप वापरला जातो. म्हणजे आणि वेदांमध्ये त्या वापरण्याचे नियमही खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहे असं म्हणता येईल. स्ट्रिक्टली वापरला जातो. कारण कसं, वेद आपल्याला माहिती आहे की वेद म्हणजे कसं आहे की साक्षात आपण असं मानलं जातं की देववाणी किंवा गिरवाणवाणी, की आपण देवांशी बोलतो, आणि आपण जे बोलतो ते जर आपल्या पूर्ण भावनेनी आणि यांनी जर आपण केलं तर ते खरं होतं. म्हणूनच वेदांमध्ये जे स्वर असतात, वर खाली वगैरे म्हणण्याचे, त्याचं पण कारण तेच आहे की जर ते स्वर जर चुकले, वर खाली म्हणायचे जर स्वर चुकले, तर त्याचा अर्थ पण बदलतो वेदांमध्ये. हं? लौकिक संस्कृतामध्ये तसे स्वर नाहीये. पण वेदांच्या ज्या ऋचा किंवा वेदांचे जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये ते वर खाली त्याचं हे आहे. आणि त्याचबरोबर त्यामुळे ते ओघानेच आलं की अमुक एक क्रियापद आहे, तर त्या क्रियापदाचा त्याचं फळ कोणाला मिळणं अपेक्षित आहे, हे तिथं वेदांमध्ये त्या ऋचांनी म्हणजे ऋचांमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. की जसं अं, काही काही जे फळ असतं, समजा पाऊस पडो, तर पाऊस पडो तर तो सगळीकडे पडणार, ते फळ मला एकट्याला मिळणार नाही. पण जर मला स्वर्गप्राप्ती हवी असेल, पण त्याच्याकरता मी जर हवन किंवा यज्ञ करत असेल, तर ते मग यजामहे असंच म्हणणार तो यजमान. कारण का, की ते फळ जे आहे त्या यज्ञाचं, ते त्या यजमानाला अपेक्षित आहे, पूर्ण सगळ्या त्याच्या परिवाराला किंवा त्याच्या गावाला नाही. असं समजलं ना? तर त्यानुसार त्यामुळे वेदांमध्ये त्याचा खूप म्हणजे कटाक्षाने वापर केला जातो. इतर ठिकाणी एवढा केला जात इनफॅक्ट तुम्ही आताची नवीन पुस्तकं वगैरे संस्कृतमध्ये बघाल, तर तेवढं काही म्हणजे एवढा नियम पाळला जातोच असं नाही. पण त्याचं मूळ जे आहे ते वेदांशी संबंधित. आणि काही धातू जे आहेत तर ते उभयपदी आहेत. उभयपदी म्हणजे काय, की एकच जसं आता पचती पचते, म्हणजे आता काही धातू असतात ना, ते आत्मनेपदीच असतात. म्हणजे कारण त्याचा त्याचा परिणाम असतो तो त्या यालाच मिळतो. म्हणजे जो कर्ता असतो त्यालाच मिळते, दुसऱ्याला मिळण्याचा प्रश्नच नाहीये. काही परिणाम असतो तो दुसऱ्याला मिळतो, पण काही जो असतो तर तो दोघांनाही मिळू शकतो. असं तर म्हणून मग त्याला उभयपदी म्हणतात. तर यात आपण फार खोलात जायची गरज नाही चिकित्सक करापणा. कारण आता असे बरेच धातू तुम्हाला परस्मैपदे मधले असेही वाटतील की अरे मग आपण असं का म्हणतो, अहम पठामी, बरोबर, किंवा अहम लिखामी, कारण मी वाचण्याचा परिणाम तर मलाच मिळणार आहे, नाही का? पण एवढ्या आतमध्ये डीप मध्ये जाऊ नका सध्या. हा त्याचा आशय किंवा त्याचं प्रिन्सिपल जसं मी म्हटलं की वेदांमध्ये हे फार महत्वाचं आहे. तर ठीक आहे. तर वेदांचं जे धातूची रूप ही दोन प्रकारात असू शकतात, परस्मैपद आणि आत्मनेपद, असं हे आपण बघितलं. म्हणजे काही धातू परस्मैपदीच असतात, काही आत्मनेपदीच असतात, आणि काही दोन्ही असू शकतात. बरोबर. आता दुसरं एक आपण बघूया की अं, हा अं, हा आता याच्यात हे काळ जो म्हणजे फक्त आपण एक सारांश आहे हा, की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे तीन मुख्य काळ आपण आतापर्यंत फारसे बघितले. तसे जास्तीचे पण बघितले आपण. आणि ते मला वाटतं प्रवेशमध्येच आपण तो एक म्हणजे लट लिट लुट लुंग लेट लोट लंग लिंग लुंग लुंग असा त्याचा एक श्लोक पण आपण बघितला होता, नाही का? की लट म्हणजे काय, लिट म्हणजे काय, लूट म्हणजे काय, वगैरे वगैरे. आणि त्याचा थोडक्यात अर्थ पण बघितला होता. हा तर याचं हे काय, की प्रत्येक धातू जो असतो, जसा भू धातू उदाहरणार्थ भूभवती, तर याची जसे आपण म्हणतो तीन काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पण धातूंची ऍक्च्युली तीनच नाही,
तर 10 प्रकारे होऊ शकतात संस्कृतमध्ये. ती कशी? तर इथे आता हे आपण बघितलेलं आहे प्रवेशमध्ये मला वाटतं पूर्वी, पण परत एकदा हे उजळणी त्याची घेऊया. की लठ सगळ्यात सोपा म्हणजे लठ. पठ पठती, भू भवती वगैरे वगैरे. हा, तर लटकार म्हणजे वर्तमान काळ. लिट लिट हा जो आहे ना, हा परोक्ष भूतकाळ. तर परोक्ष भूतकाळ म्हणजे काय? की परोक्ष म्हणजे दुसऱ्या कोणीतरी बघितलेलं आहे, मी नाही बघितलेलं. हा पर अक्ष असं. हा, दुसऱ्यांच्या डोळ्यांनी बघण्यात आलेलं आहे, माझ्या नाही. आणि खूप पूर्वीच आहे असं. जसं याच्यामध्ये उवाच, बभूव, जसे आपण हे म्हणजे पुराणांमध्ये वगैरे वाचतो ना आपण. बभूव म्हणजे झालं, उवाच म्हणजे असं तो कोणीतरी नारद उवाच म्हणजे खूप पूर्वी नारद म्हणालाय. माझ्यासमोर म्हटलं का त्या नारदानी नाही. मग म्हणून अवदत पण सेम येतं का अवदत? बघूया आपण ते त्याचं. हा, तर आता जसं हा. उवाच हे लिटकार आहे, परोक्ष भूतकाळ आहे. अवदतचं बघूया आपण. हा, आता तिसरा प्रकार आहे लुट. हा, तर लिट लुट, लट लिट लुट. हा, आता लूट म्हणजे काय? की जसं लिट हा खूप पूर्वीचा, तसा लूट हा खूप नंतरचा, भविष्य काळचा. हा, समजलं? म्हणजे दोन एकदम एक्स्ट्रीम. हा, लट म्हणजे वर्तमान काळ. नंतर लिट अ आ इ ई उ ऊ, तसं अ इ उ हे लक्षात घ्या. लट म्हणजे वर्तमान काळ, त्याच्यात अ नंतर ई येतो ना आपलं. तर मग लिट म्हणजे खूप जुना भूतकाळ, असं लक्षात ठेवा, परोक्ष भूतकाळ. आणि लूट म्हणजे खूप नंतरचा, अनद्यतन म्हणजे अद्यतन म्हणजे जवळचा, आज उद्या म्हणजे आज उद्याकडचा अद्यतन. आणि अनद्यतन म्हणजे खूप पुढचा असं. तो भविता म्हणजे होईल असं. हा, पण आता याच्यानंतर मग पुढचं आहे तर लूट. लूट नंतरचं काय तर लूट. हा ल ला म्हणजे आहे ना ते लूट. हा, ओके लूट. हा, तर या लूटचं काय आहे? की जसं भविता म्हणजे होईल, खूप कधीतरी होईल. पण भविष्यती म्हणजे होईल, नजीकच्या काळात होईल. सामान्य भविष्य काय म्हणतात ते. हा, समजलं? आता लेट याचा प्रकार वेदात आहे, त्यामुळे काही त्यांनी आपल्याला याची अपेक्षा नाही आहे अभ्यासाची, त्यामुळे ते जाऊ द्या. नंतर लोट. तर लोट म्हणजे आज्ञार्थी. जसं आपण सगळ्यात सुरुवातीला आपण पठ, लिख, धाव, बालबोधमध्ये जे शिकलो ना, आज्ञार्थी. हा, तर ते सगळं, तर त्या लोटकार असतो भवतू. आता आता पठ हा शब्द काय आहे? मध्यम पुरुष एकवचनी म्हणून भवतू झाला. पण तो, सॉरी, भवतू नाही, पठ झाला. पण तोच जर असे होवो असं म्हणजे असेल, तर मग तो प्रथम पुरुष एकवचनी भवतू होईल. असं पठतू, वाचो. हा, असं. तर लोट हा एक वेगळाच प्रकार आहे, आज्ञार्थी. आता लंग. आता आधीचा आपण लिट बघितला होता, बरोबर? पण लिट काय होता? भविता होता. हा, पण म्हणजे तो खूप जुना भूतकाळ होता. पण आता लंग जो आहे ना, तो नुकताच घडलेला, म्हणजे अभवत. तू देवी जे विचारलं ना, तर अभवत म्हणजे झाला, काल झाला, परवा झाला, गेल्या महिन्यात झाला, तेव्हा आपण अभवत म्हणू. समजलं? अभवत आणि भवितामध्ये काय फरक आहे ते? हो सर. हा, अं, तर अनद्यतनचा अर्थ काय आहे? अद्यतन म्हणजे अद्यतन म्हणजे अं, अद्यतन म्हणजे आज. हा, आणि अनद्यतन म्हणजे पूर्वीचा असं. हा, पण इथे अनद्यतन म्हणजे आजचं तर नाहीये. हा, तू प्रश्न चांगला विचारला. हे अनद्यतन आहे ना, तर हा एक म्हणजे म्हणजे हा हा भूतकाळ आहे ना, अभवत. हा जो आहे ना, तर हा अभवत कसा आहे? की आजचं नाही, म्हणजे मी सकाळी खाल्लं तर तेव्हा अभवत म्हणायचं नसतं. बरोबर आहे तुझा प्रश्न. तर अनद्यतन म्हणजे आज नाही. हा, पण भूतकाळ, हे काल परवाच.
असं. पण खूप जुना पण नाही. म्हणजे बघा तुम्ही आता भूतकाळाचे बघा किती प्रकार आहे. एक लिट आहे, एक लंग आहे आणि लुंग आहे. म्हणजे भविता काय भविता, अभवत आणि अभूत. हम्म. आता नुसता जो भूतकाळ आहे ना, म्हणजे आज अभूत म्हणजे मी जर आज सकाळी काहीतरी गोष्ट झाली असेल तर मी म्हणेल अभूत असं. हम्म. एवढे आता पण जास्त करून हल्लीच्या संस्कृतमध्ये अभवत वगैरे एवढेच वापरले जातात. म्हणजे हे खूप कमी झालंय आता तसं. हं. पण सर भविता तर भविष्य काळ आहे ना. नाही नाही सॉरी, भविता नाही. काय आपण म्हटलं होतं बभूव बभूव भविता नाही. हा बभूव भविता आणि तेच तेच. भविष्य ती बभूव उवाच वगैरे ते. हा. हा. तर हा आता तर तो झाला लंग बघितला आपण आणि लुंग लुंग म्हणजे अभूत. आता लिंग लिंग म्हणजे काय आहे? की विद्यार्थ. विद्यार्थ म्हणजे भवेत म्हणजे हो. आता जसं भवेतही आणि भवतु यात फार फरक नाहीये. म्हणजे आज्ञार्थी आणि विद्यार्थी आहे ना, तसे जवळपासच चालतात. हं? अर्थामध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता इथं की लोट पण विधी निमंत्रण आमंत्रण, लिंग मध्ये पण विधी निमंत्रण आमंत्रण, प्रश्न सत्कार वगैरे, प्रार्थना वगैरे वगैरे. त्यामुळे लोट आणि लिंग, आणि लिंग मध्ये अजून एक विधिलिंग आणि आशीर्लिंग असे दोन प्रकार आहेत. म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी वेगळा आणि नुसतं असं निमंत्रण वगैरे देण्यासाठी वेगळा असं पण. हा. तर म्हणजे सध्या आपण जसं जसं वापरून हे ते आपल्याला तसं कळेल. पण सध्या एवढी फक्त माहिती ठेवायची. हा. नंतर मग लुंग आपण बघितलं. आणि अजून एक आहे ल्युंग. ल्युंग ल्युंग हा काय आहे? हेतुमतभाव. म्हणजे काय? असं झालं तर असं होईल. आता बघा हा, असं झालं, असं झालं. आता तुम्ही मला सांगा, झालं हा मराठीत काय आहे? भूतकाळ आहे बरोबर. तर मी म्हणतो, मी जर मी जर व्यायाम केला तर मी शक्तिमान होईल. बरोबर. पण मी केला का व्यायाम? नाही. तरी पण मी भूतकाळ वापरतो. पण संस्कृतमध्ये त्याच्याकरता एक वेगळं कॅटेगरी आहे. त्याला म्हणतात लुंकार, अभविष्य. आता मी इथे बघा, हा इथे पण आलेलं आहे अभवत सारखं, आणि पण आलेलं आहे भविष्य काळासारखं, भविष्यती सारखं. समजलं? म्हणजे इथे हा जो आपला भविष्यती म्हणजे लूट मधलं भविष्यती आलेलं आहे, आणि अभवत मधलं लंग मधलं आलेलं आहे, म्हणून त्याला लुंग म्हणतात. समजलं ना? लूट मधलं आणि लंग मधलं असं ते कंबाईनेशन म्हणून त्याला लुंग म्हणतात. आणि म्हणून त्याचं रूपही तसंच होतं, अभविष्यत असं. समजलं का? तर हा 10 म्हणजे रुपये सर हे. एकाच वेळेला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही का? हा. जसं मी म्हटलं की मी जर व्यायाम केला तर मी शक्तिमान होईल. बरोबर आहे. तर मी व्यायाम केला तर म्हणजे काय, केला का नाही अजून केलाच नाहीये. पण तरी मी म्हणजे भविष्य काळाविषयी मी बोलतोय. पण भविष्य काळात एखादी गोष्ट झाली किंवा पूर्ण झाली असं म्हणतोय. समजलं ना? म्हणून हे म्हणून याला हेतुमत भाव म्हणतात. हेतुमत भाव म्हणजे माझा काहीतरी पर्पज आहे. म्हणजे खरं ते भविष्यात मी ती क्रिया पूर्ण करतो थोडक्यात म्हणजे. म्हणून ते लुट आणि लंग याचं कॉम्बिनेशन होऊन ते लुंग झालेलं आहे. समजलं? हो सर. हा. तर ठीक आहे. म्हणजे तर सध्या आपण उदाहरणं फक्त बघितलं तर आपल्याला लक्षात आमच्या चांगल्या लक्षात राहील. उदाहरणं सर पाहिली एखादी एखादी हो अशी हो एखाद्या हो प्रकाराची पूर्ण वाक्यात करेक्ट. तर म्हणजे वाक्यात आपली लक्षात नाही, राहील. ते आहे पुढे ते. तर मी आता हे काय केलेलं आहे, हे तुम्हाला मी पाठवलं का माहिती नाही मला वाटतं. पण म्हणजे आपल्या पुस्तकात हे जरा स्कॅटर्ड आहे. तर हे मी सगळे पाठ एकत्र करून त्याचं एक डॉक्युमेंट बनवलं मला स्वतःलाच. कारण तुम्हाला समजवण्यासाठी म्हटलं हे जरा मला, बाकी ते पाठ तिकडचे तिकडचे बाजूला केले मी, आणि हे जरा वेगळे केले असं. आत्ताच तुम्ही तर शेअर केलंय
केलं का मी? आठवत नाही. हो. हा, केलंय ना? हा, हो सर, ठीक केलंय. आहे. हा, तर हा, म्हणजे त्याला काही फार हे नका देऊ, कधी प्रिंट बिंट घ्यायची गरज नाही त्याची. पण एक कन्साईज म्हणून एक ठीक आहे असं. तर ठीक आहे. हा, तर आपण फक्त लेट अभ्यासक्रमात नाहीये, कारण लेट आता कोणीच शिकवत पण नाही. इव्हन व्याकरण विधी वगैरे मध्ये लेट कोणीच शिकवत नाही. हा, असं. रादर यातले पाचच मुख्य घेतात लोक. हा, आता पुढचा जो चौथा पाठ आहे ना, तर आता आता ना, हे गण गण याचं मी जरा तुम्हाला एक वेगळं, तुम्हाला मी व्हॉट्सअपमध्ये टाकलंय. आता हे गण म्हणजे काय आहे? हा, तर गण म्हणजे असं आहे की म्हणजे आपल्याला ती ता अंती वगैरे, मी वा म वगैरे वगैरे ते माहिती आहे. पण ते साधारण आहे. बरोबर, एक्झॅक्ट तसं होत नाही. हा, तर त्या कारण का, आता जसं भू, तर आता ना, हे म्हणजे त्या ती ता अंती वगैरे जी रूपं असतात, म्हणजे ते प्रत्यय असतात ना, तिगंत ज्याला आपण म्हणतो, तिगंत प्रत्यय. तर ती त्या कुठल्या धातूला कशी लागतात, म्हणजे काहीतरी मध्ये काही अजून काही त्याच्यावर विकरण किंवा काहीतरी प्रोसेसिंग होतं का? हा, आता इथं बघा, आता मी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज दिलाय ना, तो बघता येईल तुम्हाला. हा, आता भूभवती. हा, आता इथे सगळं भवती, खादती, पठती अशी सगळी हे होतात. म्हणजे आणि जवळपास 50% धातू मला वाटतं या गणातले आहेत. याला पहिला गण किंवा भ्वादी गण म्हणतात. भ्वादी गण म्हणजे काय? भू, याचा मुख्य धातू आहे भू, म्हणून भ्वादी गण म्हणतात. हा, नंतर पुढचा गण आहे अदादी गण. अदादी म्हणजे अत म्हणजे अत्ती, म्हणजे खाणे वगैरे तसं, किंवा वक्ती. म्हणजे आता वक्ती, आता हंती, तर इथे हनती म्हणतो का आपण? नाही, हंती. नाही का? समजलं ना? फरक आला का लक्षात? सर म्हणजे सर सर जरा डिस्टर्ब करू का? तुम्ही हा, याची वेगळी गणांसाठी वेगळी स्लाइड बनवली आहेत का? अजून बनवली नाहीये कारण मी. ती अच्छा हा, अच्छा बर हा, सॉरी हा. हा हा, नाही, मी तुम्हाला फक्त तेच मी सांगत होतो तुम्हाला, की तुम्ही व्हॉट्सअप माझा मेसेज बघा मोबाईलवरती, म्हणजे तो कळेल. हो हो. हा, हा, अच्छा ओके हा, हो सर. हा, हा, तर पाहिजे मी इथे दाखवू शकतो ऍक्च्युअली ते. एक मिनिट, पण ते मला मग शेअर करायला लागेल. हा, बघतो आता सर, बघतोय मी पण, ओपन केले आम्ही हा, साईडला. केलंय. हा, ठीक आहे. तर आता इथं काय आहे बघा. आता दुसरं नृत्य, तिसरा गण आहे जुहोत्यादी गण. आता धातू आहे हू, जुहोती. हा, तर हे एक वेगळंच कॅटेगरी आहे. हा, त्यामुळे याचं रूप वेगळीच होतात. आता नृत्यती, आता य लागतं बघा इथं. विद्यती, दिव्यती. हा, असं वेगळंच होतं. त्या स्वादी गणामध्ये ओ लागतो. सुनोती, आपनोती. हा, शृणोती. हा, त्यात तुदादी गणामध्ये एक वेगळंच आहे. आता रुधादी गणामध्ये भिनत्ती, डबल त होतो. हा, नंतर तनादी गणामध्ये तनोती, आता करोती, तनोती असं. आता क्र्यादी गणमध्ये क्रीणाती, आता इथं आती होतो बघा. जानाती, प्रीणाती. हा, असं. आणि मग चुरादी गणामध्ये चोरयती, स्पृहयती. आता मला वाटतं हे गण प्रारंभमध्ये झाले होते का आपले? 10वा गण की प्रवेशमध्ये शिकवला होता आपण? झालेला तस दशमगणात पण धातू शिकवला प्रवेशमध्ये नव्हता झालेले आहे. प्रवेशमध्ये झाले. शिकवला नव्हता पूर्ण. नाही, नाही, शिकवला होता. प्रवेशमध्ये होता आणि शिकवलाही होता मला वाटतं. हा, हो. तर स्वादी गण आणि तनादी गण, त्या हा. दोघांना ओकार आणि तीच लागतो, लाईक सुनोती तनोती. मग फरक काय आहे? नाही, आता तन नो नो, आता मला वाटतं स्वादी गणामध्ये मध्ये ना न येतच. हा, तसं इकडं करोतीमध्ये येत नाही. त्याची आपण अजून डिटेल बघूया एक एक. तर काय माहितीये का, आता हे जे 3000पेक्षा जास्त जी क्रियापद आहेत ना, तर त्याचं कॅटेगरायझेशन, म्हणजे या सगळ्या 3,000 म्हणजे किंवा जास्तच आहे जरा, 3142 की काहीतरी, तर त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे व्याकरणशास्त्राने.
हा, की शास्त्री कुठला जुहोत धातू आदीमध्ये बिफे कसं येतं? काय. जुहोत आदीमध्ये हा, जुहोती जहाती कळलं, पण बिभेती कसं काय आलं? ठीक आहे ना, आपण बघू ते. आपण जास्त डिटेलमध्ये आता सध्या देवी जात नाही आहोत. सध्या फक्त समजून घेतोय की 10 प्रकार आहेत. ओके. हा, प्रत्येक हा. गणाचं आपल्याला एक स्वतंत्र त्याचं म्हणजे ज्याला आपण रूपांतर कसं होतं त्याचे वेगळे नियम असतात. हा, सध्या आपण फक्त एवढं समजून घेतो आहोत की 10 प्रकारांनी क्रियापद म्हणजे धातूचं क्रियापदामध्ये रूपांतर 10 प्रकारांनी होत. हे आपण समजून घेतलं. बरोबर. कसं ते आपण प्रत्येकाची उदाहरणं जेव्हा घेऊ ना एक एक, तर ते तुम्हाला त्याच्यातनं मग समजेल. ओके. सर ठीक आहे, हे जे 10 कॅटेगरी केलेत हा, त्याचं असं काही रूल्स आहेत का का म्हणजे काही ते असे आहेत तर नाही ह्याच्यात असं काही आहे का? नाही नाही, तर ते रूल्स आहेत. ते मग तो आपण तुला आठवतं का ते लप प्रत्यय, ते वगैरे आपण जे शिकलो होतो ना, तर ते सगळे हा. प्रत्ययांचं तिथे असतं. तर ते सगळ्या त्याचा उपयोग होतो इकडे. म्हणजे ओके. तर तसे ते पाणिनी शास्त्राने नुसार की या गणाला हा प्रत्यय मध्ये टाकायचा, ती लावायच्या आधी, असे ते नियम आहेत. असं अर्थात आपण त्या अच्छा, म्हणजे नियमांमध्ये. नियम हा केल्याचं ते सगळं की खूप आत म्हणजे डिटेल झालं. मला असं हा फक्त होतं की हा शॉर्ट लेवल म्हणजे असं असं काही असेल तर मग ते लक्षात ठेवायला म्हणून विचार. नाही, ते त्याच्याकरता ना तो जो अभ्यास आहे ना, ते लघु सिद्धांत कौमुदी वगैरे म्हणजे त्या लेवलला होतो तो. असं. हा, मग ते डिटेल झालं. हा, राहू दे हा सर, हे ठीक आहे हा का? हा, बरोबर. आणि हे तर सगळे पण सर गण परस्मैपदीसाठी येतात ना? काय ते काय. हे सगळे गण परस्मैपदीसाठी येतात. नाही नाही नाही. येतात आपनोती, करोती. नाही नाही, हे फक्त उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे. पण हे सगळ्याच म्हणजे हा. आत्मनेपदीसाठी पण असंच होतं. पण हे उदाहरण म्हणून आपण दिलं असं सध्या. कारण आत्मनेपदी अच्छा. अजून एक वेगळा प्रकार आहे. त्याने उगीच कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी ते दिलं नाही तुम्हाला. असं. हा, हा पण हा. हम्म. असंच म्हणजे पण सर ते जे संस्कृत मधले सगळे क्रियापद ह्या गणामध्येच असतात का कोणत्या ना या कोणत्या? कुठल्या ना कुठल्या गणांमध्येच असतात. अजून ह्या एक 10 मध्येच येतात? 10 मध्ये असतात. आणि दुसरी अजून एक गंमत आहे, काही काही क्रियापदं आहेत ती अशी 2 गणामध्ये पण असतात. हा काही काही अच्छा. क्रियापदं आहेत ती दोन. मला वाटतं अर्च धातू आहे ना, तो 2 गणात येतो. अर्चती अर्चयती असं. तसे तर ते उभयपदी वाले तसे झाले ना ते. नाही नाही नाही, तू ते गोंधळ करतो. उभयपदी नाही. अच्छा ते उभयपदी म्हणजे अच्छा हे हा, दशमगणातलं ते चोर येते सारखं. हा हा हा, पण ते उभयपदी हा म्हणजे कळालं. परस्मैपदी आणि आत्मनेपदी. पचती पचते. हो हो इथे इथे मी हो गण म्हणतोय. हा, म्हणजे ती हो हो हो. गण असं पण चालतं तसं पण चालतं असं आहे. अच्छा. हा, म्हणजे बरं बरं. आता ते कुठल्या समजेल गणात पुढे. कधी. हा, म्हणजे कुठल्या गणात कधी वापरायचा तो धातू त्याचा पण नियम आहे. पण सध्या जाऊ दे, एवढा आपण डीपमध्ये नको जाऊया. सध्या जसं फक्त जसं एवढं पुढे लक्षात. येईल तसं हळूहळू हा, आपल्याला कळत जाईल हळूहळू आम्हाला. करेल. हा, पण सध्या एवढंच आपण लक्षात काय ठेवायचं की आधी आपण परस्मैपद आतमध्ये पद बघितलं. त्याच्यानंतर का बघितले. हा आणि का किती प्रकारचे, 10 प्रकारचे. बरोबर. त्यात परत वचन आणि पुरुष आलं, नाही का. एक वचन, हो. द्विवचन आणि बहुवचन. आणि पुरुष प्रथम म्हणजे उत्तम, मध्यम आणि प्रथम पुरुष. आणि त्याच्यानंतर क्रियापदही 10 गणात. बरोबर. आणि त्यात हम्म. काही निवडक क्रियापद उभय 2-2 गणात पण आहे. तर असा सगळ्या क्रियापदांचा पसारा आहे. आलं लक्षात. पण हो हो. यात यात गंमत अशी की हे सगळं नियमबद्ध आहे बरं. म्हणजे जसं की इंग्लिशमध्ये म्हणजे बीयूटी बट आणि पीयूटी पट याला नियम आहे का काही. नाही, नाही का. पण हे एवढा सगळा हा जो पसारा आहे ना, कुठला धातू कुठल्या गणात, त्यामुळे त्याला कसं प्रत्यय लागेल, त्याचं रूप विकरण ज्याला म्हणतात ते विकरण लागेल. आणि मगच तो तिगंत प्रत्यय लागेल. आणि त्याचं परत कुठल्या गणात तो कुठल्या पदाचा धातू आहे, उभयपदी आहे की आतमध्ये फक्त आत्मनेपदी आहे की फक्त परस्मैपदी आहे. तर एवढं सगळं ते म्हणजे व्याकरण
जितकं आपण आतमध्ये जाऊ तेवढं हे म्हणजे क्लिष्ट होत जाणार आहे, पण आपण एकदम ते तिथपर्यंत गेलो तर खूपच गोंधळ होईल आपला. त्यामुळे आपण आम्ही टप्प्याटप्प्याने उंबरठ्यावर आहोत सध्या. हा. तर त्यामुळे म्हणून याला आपण या हे जे म्हणतोय की आपण सध्या परिचय परिचय म्हणजे याचा सगळा नुसतं आपण सध्या परिचय म्हणजे ओळख करून घेतो. असं. तर आरंभ, प्रवेश आणि आता परिचय. तर परिचय म्हणजे आता आता हे मी तुम्हाला जे सांगितलं ना, तर आता तुम्ही एक काम करा की हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर यानुसार हे जे पाठ आहेत ना सगळे, तर या पाठामध्ये याचे बरेच, जसं कोणीतरी म्हटलं होतं की याचं वाक्य बघितलं की आम्हाला कळेल किंवा त्याचा उपयोग होईल. तर आता इथं बघा, आता इथं प्रथम गण परस्मैपदी धातू. तर आता प्रथम गणाची इथं प्रॅक्टिस दिली. कृष कर्षती, क्रंद क्रंदती, क्वथ क्वथती, गद गदती, गर्ज गर्जती, गर्जिष्यती. हा. आणि इथं तुम्हाला अशी प्रॅक्टिस दिली आहे की फक्त भविष्य काळ म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ एवढंच सांगितलेलं आहे. तर याचं प्रॅक्टिस, तर हे तुम्ही जर केलं ना, म्हणजे संस्कृत वाक्य आहे त्याची, नंतर मग खालील वाक्याचं संस्कृतात भाषांतर करा, मग ही सगळी प्रथम गणातली धातू आहेत. समजलं? तर ही तुम्ही आता जर सर आता एक हे मी विचारू का? हा बोला. एक हा सर, शंका म्हणजे माझी आता चुकीची पण शंका असू शकते, ती अशी की मराठी आणि इंग्लिश मध्ये एक क्रियापद आपण 12 प्रकारे चालवू शकतो. म्हणजे वर्तमान काळातले 4 प्रकार किंवा या या पद्धतीने. तसंच हे सिमिलर का? म्हणजे गणामध्ये जी विभागणी केलेली आहे इथे फक्त 10 मध्ये विभागणी केलेली आहे का? नाही नाही नाही. म्हणजे गण गण सांगतो सांगतो. ते जे म्हणतो आपण ना हं, 4 प्रकारे चालू शकतो, तर इथे त्याच्याऐवजी आपण हो. असं म्हणूया आपण 10 प्रकारे चालू शकतो. ओके. कारण ते जे ओके. हा, ते 10 प्रकारे ते लकारानुसार. ओके. हा हा. पण तो एक ते वेगळं म्हणजे तुझे 4 म्हटलं ते 4च्या ऐवजी 10. ओके. पण हो. पण आता ज अमुक एक क्रिया धातू तो हं, लट मध्ये कसा चालेल, तो लोट मध्ये कसा चालेल, तो लिट मध्ये कसा हं. चालेल. तर हो. हे याचे जे नियम आहेत ते तो धातू कुठल्या गणामध्ये आहे त्यावरून ठरतात. अच्छा. हो हो हो. समजलं ना? येत आहे जरी हळूहळू तो लक्षात. हो हो. हा हा म्हणजे 10 मध्ये चालेल बरोबर, पण तो नक्की हो कसा हो. चालेल. जसं हं. भू भवती होईल, पण हं. गमती का नाही होणार, गच्छतीच का होईल, किंवा अच्छा. कृ कृती का नाही होणार, करोतीच का हं, होईल. हं. ओके. हं, 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 ते हं. हो जेव्हा हो. आपण जेव्हा आपण असे प्रश्न बालबोध किंवा याच्यात विचारले जायचे तेव्हा आपण काय म्हणायचो, आहे हे आहे, आता हं. म्हणजे का ते नको विचारू. हो. नाही नाही का, तेव्हा हो. असं कोणीतरी बरोबर. मला विचारलं हो तेव्हा मी हो. सांगायचो पण, किंवा हं. पिबती आणि पास्यती का होतं, नाही का. तर हो. त्याचं हो. हा, तर पिबती हो. ब कुठनं आला, तर त्याचं हं. कारण आता इथं तो तो कुठल्या गणात आहे त्यावरनं त्याचं विकरण ठरतंय म्हणून. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं की आता समजा आता बेबी असेल तर त्याचं प्लुरल बेबीज होतं, वाय जाऊन IES लागतो. सॉर्ट ऑफ तसंच झालं ना हे? म्हणता येईल. हा हॅलो. हा हा, हा. नाही ठीक आहे, म्हणजे तसं साधारण म्हणता हा. येईल. हा. पण ते हा. पण हो. इंग्लिशमध्ये एवढा पसारा नाहीच आहे. शब्दासाठी. इंग्लिशमध्ये खूपच कॉम्पॅक्ट आहे खरंय. सगळ्यांना. हा. तर त्यामुळे एवढा हो. गोंधळ नाहीच आहे. हा. त्यामुळे हं, तुलना हं. तशी होऊ शकत नाही असं या अर्थात. हा. बरं बरं. पण हा हो हो हो. हा, पण आता इथं जे पुढे जे पाठ आहेत ना, तर आता बघा तुम्हाला आता हं. पुढचा पाठ आहे. आता इथं प्रथम गण परस्मैपदी, आता इथे वर्तमान, तर पुढच्या पाठामध्ये वर्तमान, भविष्यत आणि अनद्यतन, ज्वलती, ज्वलिष्यती, अज्वलत असं केलेलं आहे. म्हणजे अजून प्रथम गणातच आहे. हा. जरती, हो. जरिष्यती, अजरत असं, तर्जती, तर्जिष्यती, अतजत. हा. आणि मग त्याची हं. तुम्हाला भाषांतराची प्रॅक्टिस आहे. हा. मग आता हं. परत 9व्या हो. पाठामध्ये हा, ते परत अजून त्याची प्रॅक्टिस आहे. आता 10व्या पाठामध्ये सगळी आज्ञार्थी रूप, नंदतू, नंदतात, हा, नंदनतू, नंदाम, तर ही सगळी आता लोटचं प्रॅक्टिस आहे. नंतर मग तर नंदेत. हा. सर आता हा नंद धातू आहे, म्हणजे हो हा तो 10 लकारांमध्ये चालणार ना.
10ही लकारामध्ये लकार चालणार, त्याचे बरोबर. काही हो होतात ना. हो हो हो, अगदी अगदी अगदी. हो ना. पण आता इथं त्याचं म्हणजे तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये काय अपेक्षित आहे, की तुम्ही वेगवेगळ्या गणांचे धातू वेगवेगळ्या लकारांमध्ये चालवायला शिकणं अपेक्षित आहे. म्हणून इथं 10व्या पाठामध्ये लोट वरती तुम्हाला शिकवलेलं आहे. हा, सगळं नमेत म्हणजे विद्यार्थी आणि आज्ञार्थी असं. हा, म्हणजे आमच्याकडून एक्सपेक्ट असं आहे की एखादा धातू आला तर तो 10ही लकारांमध्ये आम्हाला चालवता आला पाहिजे. आता 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 इथं बघ ना. आता निंद धातू आहे. हा, तर निंद म्हणजे काय? निंदा करणे. हा, सॉरी, स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? नाही ना, हो, स्क्रीन नाही दिसतो. स्क्रीन दिसतोय. दिसतोय का? दिसतोय दिसतोय. दिसतोय ना. हा, तर आता हो इथं हो. बघा, निंद. आता आधी आपण पहिल्या, दुसऱ्या की चौथ्या पाठात फक्त निंदती निंदिष्य बघितलं. मग त्याच्यामध्ये आपण अनिंदत म्हणजे हा भूतकाळ ऍड केला. मग त्याच्यानंतर निंदतू, हा, आज्ञार्थी ऍड केलं. मग निंदेत विद्यार्थ ऍड केलं. असं ते तुम्हाला पाठापाठांनंतर थोडं थोडं तुमचं ज्ञान एक्सपांड करताय. समजलं? स्टेप बाय सर, स्टेप. मला हे गण म्हटलं ना, तर प्रथम गण म्हणजे काय मला हे कळलं नाही. त्याचे रूल्स काय आहेत? प्रथम गण म्हणजे काय? रूल्स मध्ये जाऊ नको सध्या. हा, अमुक एक धातू, हा, त्याचं त्याचं वर्तमान काळ रूप कसं होईल, भविष्य काळ रूप कसं होईल, हा, ते त्याचे जे कॅटेगरायझेशन आहे ते म्हणजे गण. एवढं लक्षात ठेवायचं. हा अच्छा. हा. हा, हा. त्याच्यात फार रूल मध्ये आपण गेलो ना तर गोंधळ होईल खूप. हा, रादर रूल्स हे तुम्ही शिकणं सध्या तरी अपेक्षित नाहीये. हा, हम्म. कारण आपण जे शिकतोय ना ते प्रॅक्टिस म्हणजे आता जसं निंदेत निंदतू नंदतू, हा, बोधतू, भणतू, हा, मंथतू, मार्गतू, हा, नमतू, हा, असं म्हणजे ती वाक्य कानावर पडून पडून आपल्याला, हा, नमतू म्हणजे आज्ञार्थी, नमती वर्तमान, हा, नश्यती, हा, भविष्यकाळ, अनमत भूतकाळ, नमेत विद्यार्थ, असं. समजलं? तर या हम्म. पद्धतीने आपण हे शिकतो कानावर पडून पडून. तर म्हणजे हम्म. शब्दधातू रूपावलीमध्ये एकाच धातूचे जसे सगळे रूप दिले ते तसे वाचले तरी होऊन जाते ना. तसं होऊन जाईल. पण तुम्ही या पाठाच्या क्रमाने गेलात ना, या पुस्तकातला जो पाठ आहेत ना त्याच्या क्रमाने गेलात ना, तर त्यात तुम्हाला जरा स्टेप बाय स्टेप अप्रोच येतो. म्हणजे आधी फक्त ओके. वर्तमान काळ, मग भविष्य काळ, मग लक्षात भूतकाळ, ठेवायला बरं मग पडेल. आज्ञार्थी, मग हम्म. असं. नाही तर एकदम 5 वाचायला गेलं तर डोक्याचा भुगा होईल म्हणून असं. हा, तर माझी हम्म. पण तुम्हाला अशीच सूचना आहे की हे तुम्ही पाठ आहेत ना, हे तुम्ही क्रमाने असे वाचा. आधी पाठ 2 पूर्ण करा, मग 4 पूर्ण करा, हा, मग 6वा, मग असं हे करा तुम्ही. म्हणजे तुमचं ग्रॅज्युअल तुमचं लेवल वाढत जाईल असं. हम्म. समजलं? तर आता हो. तुम्ही काय करा हो. की अ, हे इंडिपेंडंटली वैयक्तिकरित्या तुम्ही हे पाठ यांचा अभ्यास तुम्ही पॅरलल मध्ये सुरू करा. मग हम्म. आपण एक काम करू. एकदा तर या 1-2 आठवडे. वाक्यांचं ट्रान्सलेशन करणं एक्सपेक्टेड आहे का मला, म्हणजे पीपीटी मध्ये? नाही, तू पीपीटी करून ठेव वाटलं तर. हा, पण आपण ती शेअर नको करूया. शेअर आपण ऍक्च्युअल सगळ्यांनी स्वतः स्व अभ्यास केल्यावरती मग शेअर करूया. कारण ते केल्याशिवाय ओके. प्रत्येकाला ते कॉन्फिडन्स येणार नाही. जसं आपण तेवढे आपण उठाबशा किंवा सूर्यनमस्कार काढले पाहिजे, तसं हे प्रत्येकाकडनं करणं अपेक्षित आहे असं. हा, हे बरं स्पून सर. फिडिंग नाहीये हे. हा, डिफिकल्टी झाली तर आपण त्या सॉल्व्ह करू. पण हे प्रत्येकाने तुम्ही या सगळ्या या पाठांची एक वही करा आणि हे प्रॅक्टिस करा. हा, हम्म. आणि आपण मध्ये मध्ये विल रिव्हिजिट. हे जे क्रियापद विचार आहे हा आपण पुन्हा पुन्हा घेऊया 1-2 आठवड्यांनी. समजलं ना? तुमच्या पुढचा शंका वर्ग कधी आहे निरसन. सर आमचा? हा, आता पुढचा वर्ग आज शुक्रवार आहे ना, तो पुढचा वर्ग तुमचा मंगळवारी असेल. हा, तेव्हा सर आता तृतीय पाठाची पीपीटी हवी असेल ना तुम्हाला? हो हो, दिलीप राजाची ना. हा, आपला ओके. सोमवार, बुधवार, शुक्रवार आहे ना? आधी आपण सोमवार म्हटलं होतं, पण काहीतरी त्या अच्छा. अश्विनीनी रिक्वेस्ट केली, तर मी ते आता अनाऊन्स करतो काय